रात्रीच्या अंधारात सुईदोरा होणे, रांगोळ्या काढणे हे सर्व भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील रोंगा गावात सुरू आहे। या गावात वीज उपलब्ध नाही असंही नाही, पण रात्रीच्या अंधारात या महिला रांगोळ्या का काढतायत असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही। हा सर्व उपक्रम सुरू आहे तो वीज बचतीचा संदेश देण्यासाठी। विधान परिषदेचे आमदार अनिल सोले यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केलाय। सोले हे 2014 साली नागपूरचे महापौर होते। त्यावेळेस दर पौर्णिमेला रात्री 8 ते 9 या दरम्यान वीज न वापरण्याचा अनोखा उपक्रम त्यांनी राबवला होता। सोले यांच्या उपक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं होतं आणि पौर्णिमेच्या दिवशी नागरिकांना मोकळ्या मैदानात एकत्र येऊन विविध खेळांचं आयोजन करण्याचं आवाहन केलं होतं। पंतप्रधानांचं आवाहन लक्षात घेऊन आमदार सोले यांनी तुमसर तालुक्यातील रोंगा हे गाव दत्तक घेतलं। कोजागिरी पौर्णिमेपासून दर पौर्णिमेला गावातील वीज रात्री 8 ते 9 बंद ठेवण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली। या गावांनी संकल्प केलेला आहे की आम्ही दर पौर्णिमेला 1 तास लाईट बंद ठेवून विजेची बचत करू। याचं कारण वीज बचतीमुळे एका युनिट वीज जर 1 युनिट वाचवली तर 500 ग्राम कोळसा याचा आपण बचत करतो, 7.5 लिटर पाण्याची आपण बचत करतो आणि 1 युनिट इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तेव्हा 1000 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिक्स होतो। तर या सगळ्यांची बचत होणार, प्रदूषणाचं रक्षण होणार। इतर गावांमध्ये सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करू। अशा उपक्रमासाठी लोकांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे, त्यामुळे लोकांनी स्वतःहून पुढे येणं आवश्यक आहे। त्यासाठी जी काही मदत प्रशासनामार्फत लागणार आहे ती आम्ही नक्कीच पुरवणार आहोत। या अभिनव मोहिमेला गावकऱ्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला। पौर्णिमेच्या रात्री गावातील शाळेच्या मैदानात सर्वांनी एकत्र येऊन विविध खेळ खेळले। संकल्प केला आहे की आम्ही प्रत्येक म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरची वीज बंद ठेवून हा कार्यक्रम राबवू आणि सर्वांनी संघटित येऊन आम्ही हा कार्यक्रम योग्य प्रकारे पार पाडू। आमचं गाव कधीच कुठेच नाव नव्हतं आणि कोणत्या जात नव्हतं ना आम्ही शोले साहेबांचे खूप आभारी आहोत की आमचं गाव आणि आम्ही साक्षर होता आणि समोर जातो। आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। 387 घरं असलेल्या रोंगा या गावाची लोकसंख्या 1800 आहे। दर पौर्णिमेला 1 तास वीज बंद केल्यानं किमान 100 युनिट विजेची बचत होईल असा विश्वास आहे। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।